नमस्कार सर्वांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मूग मसूरची डाळ कशी करायची ती दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे एका कुकरमध्ये तेल तापवून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे चांगले होऊ द्यायचे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडले की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया चिरलेला आणि कढीपत्ता. कांदा व्यवस्थित परतला की यात आलं लसूण टाकून द्यायचं आणि आलं लसूण पण छान परतून घ्यायचं. कांदा लसूण व्यवस्थित झाला की आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. हळद, तिखट, आणि धनेपूड. याला पण छान मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपला टोमॅटो टाकून घेऊया. आपण छान परतून घेऊ. खूप कमी वेळात पटकन डाळ होते. कुकरमध्ये करत असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. आता याच्या चवीनुसार मीठ टाकून घे की हे भिजवलेली मी मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे. हे तुम्ही टाकून घ्या. जर तुम्ही भिजवायला विसरले असाल तरीही तुम्ही असं वापरू शकता धुवून व्यवस्थित, पण मी भिजवूनच डाळ वापरते. आता याला छान मिक्स करून घेऊया. ह्यात आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. वरण शिजेल एवढं पाणी याच्यात टाकायचं. याला झाकण लावून आता शिट्ट्या काढून घ्यायच्या. शिट्ट्या झाल्या की आपली डाळ रेडी आहे. इथे आपला कुकर थंड झाला आहे. आपण चेक करून बघूया. बघ किती छान मस्त आपली डाळ रेडी आहे. एकदम रबरबीत शिजली आहे. किती छान रंग आला आहे आणि स्वादला पण खूप छान आहे. एकदम सोपी आणि सिंपलच ठेवायची ही डाळ. त्याला तडका वगैरे वरून टाकायची गरज नाही. कोथिंबीर टाकून घेऊया आपण. हे तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीसोबत मस्त तुम्ही एन्जॉय करू. इथे आपली गरमागरम डाळ बघा किती मस्त झाली आणि माझी गॅरंटी आहे ती खायला पण तेवढीच टेस्टी लागते. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप सुंदर ही रेसिपी होते. भातासोबत आणि चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही ट्राय करून बघा. एकदम सिंपल आणि सोपी पद्धतीने ही आपली रेडी आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्यू.